नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। फडणवीस का 100 करोड़ का आरोप, साजिश का पर्दाफाश, अनिल देशमुख और शरद पवार की बदनामी का खुलासा। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख पर भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने 100 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का आरोप लगाया था, लेकिन तत्कालीन पुलिस आयुक्त परमवीर सिंह के हलफनामे में केवल 1.7 करोड़ रुपए का जिक्र है। देवेंद्र फडणवीस ने अनिल देशमुख और शरद पवार की छवि खराब करने की साजिश रची थी। इस साजिश में समित कदम का भी हाथ था। यह खुलासा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के ओबीसी सेल प्रमुख राज राजापुरकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में किया। राज राजापुरकर ने यह कहा कि शरद पवार और अनिल देशमुख की छवि धूमिल करने के लिए यह षड्यंत्र रचा गया था। सामाजिक कार्यकर्ता श्याम मानव ने अनिल देशमुख पर दबाव डालकर कुछ हलफनामों पर हस्ताक्षर करवाने का प्रयास किया। उस समय समित कदम यह हलफनामा लेकर गए थे, जिससे यह साबित होता है कि इस साजिश के पीछे देवेंद्र फडणवीस का हाथ है। राजापुरकर ने कहा कि समित कदम के विरोधी दल के कई नेताओं ने संबंध होने का दावा भाजपा ने किया था, लेकिन सच्चाई यह है कि फडणवीस और कदम के घनिष्ठ संबंध है। प्रेस कॉन्फ्रेंस में फडणवीस और कदम की तस्वीरें दिखाई गई, जिसमें वे गणपति की आरती करते नजर आ रहे थे। साथ ही एक तस्वीर में समित कदम की पत्नी फडणवीस को राखी बांधती नजर आ रही थी, जिससे दोनों के पारिवारिक संबंधों का खुलासा हुआ। राज राजापुरकर ने आगे कहा कि अनिल देशमुख को फंसाने की साजिश का पूरा खुलासा जनता के न्यायालय में किया जाएगा। उन्होंने कहा कि फडणवीस कैसे काले कपड़ों में षड्यंत्र रचते हैं, यह जनता के सामने लाया जाएगा। फडणवीस का सुसंस्कृत चेहरा एक मुखौटा है, जिसे जल्द ही मीडिया के सामने उजागर किया जाएगा। नमस्कार, आज या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित झाल्यासाठी मी आपल्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, आभारी व्यक्त करतो। खरं तर विषय असा आहे की आज आमचे विदर्भातले नेते, आमचे ओबीसीचे नेते अनिलजी देशमुख साहेब, माजी मंत्री, माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी ज्या आरोपावर खुलासा केलेला आहे, त्या खुलासाच्या बाबतीमध्ये खरं तर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत आहे। कारण सातत्याने कुठेतरी ओबीसी टार्गेट केला जातोय का, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आता आमच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे। कारण अनिल बाबू देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी जो खुलासा केलेला आहे, या त्यांनी समित कदम यांच्या बाबतीमध्ये जो काही त्या ठिकाणी केलेलं आहे, याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की कुठेतरी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे आजचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, यांचे संबंध आहेत, याच्याबद्दलचा एक भाग आहे। पण अनिल बाबू देशमुख साहेब यांच्यावरती जे काही आरोप झाले, हे आरोप खोटे नाटे होते, हे मात्र आता कुठेतरी या गोष्टीतून अगदी स्पष्ट झालेलं आहे की अनिल बाबू देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये परमवीर सिंगांनी जे 100 कोटीचं ॲफिडेव्हिट सादर करण्यात होतं, तर त्याच्यामध्ये जी ईडीची जी आमच्याकडे ऑर्डरची कॉपी आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की परमवीर सिंग साहेबांनी ते म्हटलं होतं की याच्यामध्ये 1.71 CRचं त्यांनी ॲफिडेव्हिट सादर केलं। म्हणजे 100 कोटीचे आरोप त्यांनी माजी मंत्री अनिल बाबू देशमुख साहेबांवरती लावले की अनिल बाबू देशमुख हे 100 कोटी वसुली करायचे, पण वास्तविकतेमध्ये परमवीर सिंग साहेबांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 1.71 CRचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे। एक भाग लक्षात घेतला पाहिजे। याचा अर्थ कुठेतरी जाऊन या सर्व प्रशासकीय अधिकारांचा वापर करून त्यावेळेचे असलेले जे कोणी गृहमंत्री, त्यावेळेचे असलेले जे कोणी विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल बाबू देशमुख आणि त्यावेळेचे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांना कुठेतरी फ्रेम करण्याचा आणि बदनामी करण्याचा कट लावला। आणि त्या कट कारस्थानामध्ये समित कदम यांची त्या ठिकाणी कुठेतरी उपस्थिती आहे, त्यांचं त्या ठिकाणी याच्यामध्ये ते समाविष्ट आहे। या कट कारस्थानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करायचं, अनिल बाबू देशमुख साहेबांना बदनाम करायचं, आमचे आदरणीय नेते आदरणीय शरद पवार साहेबांना बदनाम करायचं, म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांना बदनाम करायचं की तुमच्या पक्षाचे नेते एवढी मोठी लाच घेतात, 100 कोटी वसुली करतात। पण सगळे आरोप बिनबुडाचे होते। कारण या आरोपामध्ये ज्या पद्धतीने श्याम मानव साहेबांनी जे आरोप केलेले आहेत की समित कदम यांनी ज्या पद्धतीने एक प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी घेऊन अनिल बाबू देशमुख यांच्याकडे गेले होते आणि अनिल बाबू देशमुख साहेबांना त्या प्रतिज्ञापत्रावरती सही करायला सांगितली होती आणि कबुली घ्यायला होती की अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र जे आहे ते आपण त्या ठिकाणी स्वीकार करून घ्या, सही करून घ्या, जेणेकरून जर आपण हे करत असाल तर एकतर जेलमध्ये जावा किंवा मग भाजपामध्ये तरी यावं। सांगायचा भाग असा होता की अनिल बाबू देशमुख साहेबांनी हे सगळे आरोप त्या ठिकाणी त्यावेळेला जे काही होते त्या ठिकाणी ही काही प्रतिज्ञापत्र होती ती त्यांनी स्वीकारली नाही, त्यांनी नाकारलं, म्हणाले की मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण ते जेलमध्ये गेले। एंड ऑफ द डे आज ज्या पद्धतीने या गोष्टी समोर येत आहेत समित कदमच्या बाबतीमध्ये आणि वारंवार देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी काही टीम आहे महाराष्ट्रातली, ही समोर चित्र आणते की नाही समित कदम यांचा कुठला तरी जुना फोटो त्यावेळेचा पवार साहेबांच्या सोबत तो फ्लेक्स करते की बघा पवार साहेबांच्या सोबत समित कदम संबंध होते, उद्धव साहेबांसोबत होते वगैरे वगैरे। पण समित कदम जी व्यक्ती आहे
या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ह्यांचे ही जे चित्र समोर आली जे आहे या चित्राच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट जाणवते की देवेंद्र फडणवीस साहेब आणि समित कदम यांचे किती घनिष्ठ संबंध होते हे बघून घ्या. हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे जे व्यक्ती आहे यावेळेला चेक्सच्या शर्टमध्ये हे समित कदम आहे. याच्यासोबतच हा त्यांचा दुसरा फोटो आहे समित कदम यांचा, हा त्यांचा तिसरा फोटो आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा. हे देवेंद्र फडणवीस आहेत जे या राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. हा एक चौथा फोटो आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा. या अशा प्रकारे अनेक फोटो त्या ठिकाणी समोर आलेले आहेत ज्याच्यातनं हे स्पष्ट होतं की समित कदम आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. पण त्यात करून आज भारतीय जनता पार्टीकडे नाकारलं जातं की संबंध नव्हते, अशा प्रकारचे कुठलेही संबंध नव्हते. तर त्या ठिकाणी मी आपल्याला दोन फोटो फार महत्वाचे देईन की देवेंद्र फडणवीस साहेबांचा मानाचा गणपती सागर बंगल्यावरती, देवेंद्रजींचा मानाचा गणपती जो आहे सागर बंगल्यावर त्याची आरती करताना हे बघा हे समित कदम आहे. देवेंद्रजींच्या मानाच्या गणपतीची आरती करताना समित कदम या ठिकाणी दिसत आहे. हे ते समित कदम आहेत आणि हे देवेंद्रजी आहे सागर बंगल्यावरती. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सागर बंगल्यावरती मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, यासाठी मी देवेंद्रजींचा आभारी आहे की मला त्यांच्या गणपतीची आरती करायला मिळाली. हे ते समित कदमजी आहेत. आणि समित कदमजींचे आणि देवेंद्रजींचे अत्यंत कौटुंबिक संबंध होते कारण की समित कदम यांच्या पत्नी डॉक्टर विश्वा कदम या देवेंद्रजींना राखी बांधायच्या. देवेंद्रजी हे त्यांचे राखीवाला ब्रदर म्हणजे म्हणतात ना राखीवाला सिस्टर, राखीवाला ब्रदर. देवेंद्रजी त्यांचे हे राखीवाला ब्रदर होते. हे बघा या समित कदम यांच्या सौभाग्यवती आहेत डॉक्टर विश्वा कदम आणि त्यांच्यासोबत हे देवेंद्रजी आहेत, त्यांना राखी बांधायची तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये करून अगदी स्पष्टपणे. देवेंद्रजी आणि समित कदम यांचे घनिष्ठ संबंध होते. देवेंद्रजीने त्यांना त्या ठिकाणी वस्त्रोद्योग मंडळावर त्यांना उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संधी दिली होती. अनेक प्रकारचे त्यांना लाभार्थी देखील आहेत. येणाऱ्या या दिवसामध्ये समित कदम हे कुठल्या कुठल्या प्रकारचे लाभार्थी आहेत, त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा लाभ झालेला आहे देवेंद्रजीच्या माध्यमातून हे देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही समोर आणू. पण तात्काळ सध्या आजच्या परिस्थितीमध्ये की देवेंद्रजीचे आणि समित कदम यांचे घनिष्ठ संबंध होते हे या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे मांडतो. आरोप शाम मानव साहेबांनी केले होते. असंही सांगण्यात आलं की आजच अनिल बाबू देशमुख का बोलत आहे, चुकीचं आहे. अनिल बाबू देशमुख ज्या वेळेला जेलमधून बाहेर आले आणि त्यांनी नागपूरमध्ये जेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी मोकळ्या जनसभेमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी संवाद साधला त्यावेळेपासून आजपर्यंत अनिल बाबू देशमुख जे आहेत ते स्पष्टपणे या विषयावरती बोलत आहेत की हो माझ्यावरचे आरोप हे बिनबुडाचे होते, माझ्याबद्दलचे जे आरोप केले गेले त्या आरोपावरती कुठले तथ्य नव्हतं आणि या सगळ्याच्या पाठीमागे अनेक त्या ठिकाणी गुपित आहेत जी वेळ आली की मी जनतेच्या कोर्टामध्ये म्हणजे जनतेच्या न्यायालयामध्ये मी मांडेन आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जनतेसमोर जाऊन अनिल बाबू देशमुख या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मांडणार आहेत. आम्ही पक्षाच्या माध्यमातून देखील या गोष्टी मांडणार आहोत की कशा प्रकारे देवेंद्रजी फडणवीस हे काळ्या कपड्यामध्ये बुरख्यामध्ये कशी कटकारस्थानावर असतात हे आम्ही जाऊन मांडणार आहे. राहिली गोष्ट अनिल बाबू देशमुख यांच्याबद्दल सातत्याने म्हटले जाते की त्यांना त्यांच्या बीजेपीच्या लोकांकडनं की अनिल बाबू देशमुख हे मेडिकलच्या ग्रँडवरती आलेले आहेत, तर चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. माझ्याकडे या कोर्टाच्या ऑर्डरची कॉपी आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे द कोर्ट हॅज कन्सिडर्ड द एंटाइटलमेंट ऑफ द ऍप्लिकंट ऑफ फॉर बेल ऑन मेरिट एज वेल एज अँड फाउंड अ प्राइमा फेसिस. सी सिंपल की ज्या पद्धतीचा हा एकंदरीत जो बनबनाव त्याच्यावरती बनबुडाचा जो आरोप केला गेला होता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर आल्या म्हणजे एकतर वाजे सस्पेंडेड ऑफिसर होते, त्यांच्या स्टेटमेंटला ग्राह्य धरलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने 100 कोटीच्या आरोपावरती 1.71 CRचं त्या ठिकाणी एफिडेव्हिट केलं गेलं, या सगळ्यात त्या गोष्ट स्पष्ट झाली की कोर्टाने हे ठरलेलं आहे की मेरिटवर त्यांना त्या ठिकाणी हा बेल देण्यात आलेला आहे. मेडिकलच्या वरती नाही, मेडिकल अप्लाय केलं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जर नेत्यांना त्यांचे प्रसाद लाड असतील, दरेकरजी असतील, चित्रा वाघ असतील, आणखी जे कोण नेते आहेत यांना जर हे माहीत नसेल तर त्यांना ही कॉपी इंग्लिशमध्ये आहे, वाटल्यास मी मराठीमध्ये पाठवून देतो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना. माझं सांगणं एवढंच आहे की आम्ही देवेंद्रजींचा पर्दाफाश करणार आहोत, त्यांचा बुरखा टराटरा फाडणार आहोत. मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जो बुरखा घालून देवेंद्रजी शिंदेला घेऊन उद्धवजींचं त्या ठिकाणी शिवसेना फोडायचा तो त्यांनी जो डाव रचला होता, कटकारचा रचला होता, तो बुरखा आम्हाला सापडलेला आहे. मी मीडियाच्या समोर लवकरच तो बुरखा आणणार आहे कारण की त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं सन्माननीय श्रीमती अमृतादेवी फडणवीस यांनी की देवेंद्रजी हे रात्रीच्या वेळेला बुरखा घालून बाहेर पडायचे आणि या सगळ्या गोष्टी ते करायचे. तर या कटकारस्थानामध्ये देवेंद्रजींनी जो बुरखा घातला होता तो बुरखा आम्हाला सापडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तो बुरखा मीडियाच्या समोर आम्ही आणणार आहोत आणि देवेंद्रजींच्या चेहऱ्यावरती जो सुसंस्कृत बुरखा आहे तो आम्ही टराटरा फाडणार आहोत. हे मात्र ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.